अकोला में अजीतदाता विमान दुर्घटना मामले को लेकर नया विवाद सामने आया है। पूर्व विधायक अमोल मिटकरी ने दावा किया है कि कैप्टन अशोक खरात ने संदिग्ध तरीके से अपना मोबाइल हैंडसेट बदल लिया, जिसके बाद उनकी कॉल डिटेल्स की जांच की मांग उठाई गई है। त्यांच्या आरोपात बऱ्यापैकी तथ्य आहे। स्वतः SIT प्रमुख तेजस्विनी सातपुतेंना मी या संदर्भात एक निवेदन दिलं होतं। राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दातेंना मी मुंबईला प्रत्यक्ष भेटून या संदर्भात दुसरं निवेदन दिलं होतं। त्यामध्ये अजितदादांच्या विमान अपघात मृत्यू प्रकरणाशी कॅप्टन भोंदू अशोक खरात याचा संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी इथले त्याचे कॉल डिटेल्स चेक केले पाहिजे। आता त्यांनी जे म्हटलेलं आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं हँडसेट बदलला आणि खरात प्रश्न हा खरातचा नाही आहे। खरातच्या संपर्कात असलेले वशीकरणाची पूजा करणारे, करंगळ्या कापून अभिषेक करणारे, अघोरी विद्येचा स्वीकार करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांकडून या विमानाचा घातपात झाल्याची शक्यता नाकारता म्हणजे घातपात घडून आणला याच्याबद्दल मी सुरुवातपासून साशंक आहे। त्यामुळे अंजलीताई दमानिया यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे आणि म्हणून आता पोलीस महासंचालकांनी हे गांभीर्याने घेणं महत्त्वाचं आहे। खरात तुमच्या ताब्यात आहे, पण खरातची चौकशी त्या अनुषंगाने झाली पाहिजे। त्यांनी हँडसेट का बदलले, त्याचे कॉल डिटेल्स काय आहेत, हे मला असं वाटतं की मागील 3 महिन्याच्या म्हणजे विमान अपघाताच्या पूर्वीच्या 3 महिन्याचे कॅप्टन खरातचे जर कॉल डिटेल्स काढले तर अजितदादाच्या विमान अपघात प्रकरणाचा उलगडा हा होऊ शकतो, यावर माझा ठाम विश्वास आहे।